गुड मॉर्निंग. आज बुधवार आहे आणि प्लॅन पण वेगळा आहे. तर सकाळचे 7 झालेत आणि पाऊस पडते. आता विचार चालला आहे काय घेऊन यायचं. मम्मी बोलते मटण आण किंवा वजडी आण. तर मार्केटला गेल्यावर बघू. सकाळी 7 वाजले, जे भेटेल ते घेऊन येणार आणि खाणार. गटारी पण जवळ येते, पण आपल्यासाठी बुधवार आणि शुक्रवार डेली गटारीच आहे. बघूया. नाश्ता करूनच निघेल. उपाशी पोटी गेलं तर डोकं चालत नाही. माधुरी नाश्ता बनवत आहे. रीता बाप ऐको. तू काय खाणार का? मला तर 2-3 दिवसच खायचे. हां. नंतर आपला श्रावण आम्ही पकडते होता दररोज. माधुरीचा पुढचा बुधवार लाज असणार आहे, त्यानंतर श्रावण पकडणार आहे. माझा श्रावण नाही आहे. माधुरी तुला आज काय खायचं सांग. सगळं रिक्वायरमेंट नाही की मीच पाहिजे, जे असेल ते ठीक आहे. माधुरी सुधारली, जे भेटेल ते खाय. पटापट बनव, जातो मी लवकरात लवकर. यस. ओय मेरे भाई, आम्हाला आम्हाला दिसू दे ना इथे. मला अंडी फोडायला येत नाही, व्हिडिओ काढून येतो. हे बघून इथं टाकायचं संपलं. जबरदस्त. तू काय खाणार आहे? ऐ हॅलो, तू काय खाणार? काय खायची इच्छा तुझी? काय खायची इच्छा आहे? जो फायनली निघालोय. आता निघून मालवणीला जातोय. मलाड मालवणीला बघू भेटते की नाही. घरी आलोय आणि 12-13 दुकान फिरून तेव्हा वजडी भेटली आहे. कारण की आता पहिल्यासारखं बकऱ्या पण नाही कापत आहे. एकदम छोटे छोटे बकरे आहेत. तर वजडीची साईज पण छोटी असल्यामुळे ते घेता येत नाही. म्हणून 12-13 दुकान फिरलोय, त्यानंतर वजडी भेटली आहे. आता घरी आलोय, मनाला समाधान झालं आहे. मी जे काम केलं ते बरोबर केले म्हणून. आता बघूया. माझ्यामध्ये आता 12 नंतर मॅक्सीवर येणार आहे किंवा आता वजडी साफ करताना मॅक्सीवर येणार आहे. त्यासाठी मी ॲडव्हान्स साडीवर आहे, त्यासाठी मी हे सगळं करतो. झालं काय सगळं? भाकरी बिकरी सगळं रेडी. त्यानंतर एकच काम वजडी साफ करणं, त्याला बनवणं. तर फटाफट होतं, जास्त टाइम नाही लागत. फक्त 1-1.5 बाटली जाते.
साफ करायला 2 बाटली. दोन बाटली फिक्स आहे. आता कसं बिल्डिंग मध्ये असल्यामुळे काय वाटत नाही, अनलिमिटेड पाणी आहे. पाणी जास्त असल्यामुळे जास्त वापरून नाही काय करायचं, जेवढं पाहिजे तेवढंच करायचं. तू करते? अरे माझी बहीण करते. खायला होत नाही. रेडी झालेल्या आहेत भाकऱ्या मस्त नरम नरम. आणि ये मेरी माँ बना रही है. हा ते शिजून कापायला लागते. पटापट. कसं ना हाताने मोठं होऊन जाते भाकरी. मग कापायला लागते. गाठण्याची गरज नाही. भाकऱ्या आता नाही. तर मम्मी काम करते आणि माधुरीने आज काय काम करायला घेतलं सांगू पण नाही शकत. ते दाखवायला पण मला आता हे वाटायला लागले. काय दिसून तुझी अशी काय हा? जिथं जेव्हा काम करायची इच्छा असते तेव्हा अशी काय काम करते. खरं खरं सांगतोय हा? आता किचन मध्ये कोण काय होता? तुझी सून. पण तू काय आहे? ते भाकऱ्या करतात. मग तुझी सुनेला भाकरी करतेच नाही काय? ती छोट्या छोट्या करते ना. माझ्या मम्मीला मोठा करता येतं आणि माधुरीला छोटा करता येतं आणि पिंकीला याच्यासोबत मोठा करता येतं. ते करते. बा दाखवतो माधुरी काय करते. झाडांची असे टायमाला बरोबर ती झाडं बिडं बाजूला काढते आणि कामं करते. दिला नाही. काही पानं खराब झाली ती काढली. जबरदस्त. पाऊसच पाऊस. मेट्रो दिसतोय की नाही? दिसतं. गाडी जाताना दिसली पाहिजे ना. मस्त पाऊस पडते असं वाटतं जाऊन भिजावं, पण 2 गोष्टी ऐकावं पण लागतील म्हणून नाही. गप घरीच आंघोळीला जातो. माझं काम झालंय. जे काय खायचं होतं वजिडी ते आणून दिलेलं आहे. हे आता बनवतील. मी त्याचे थोडं थोडं व्हिडिओ काढीन आणि त्याचा ब्लॉग बनवून देईन. ठीक आहे. तोलू आणि जी मी काय ऐकणार नाही. शिकवशील काय शिकवशील? काम. हे काय आहे? आतड्या. हे आतड्या आहेत आणि फेफूस आहे. हो, ही वजडी आहे आणि हा चरबी. ही चरबी आहे आणि ही माधुरी आहे. हा पहिलं उकळून घ्यावं लागतं. जरा गरम केलं. त्यानंतर बारीक बारीक कापू शकतो आपण त्याला. कुकरला लावायचं नंतर. आज माझ्या बहिणीने कॉन्ट्रॅक्ट घेतलाय वजडी साफ करून दिलाय तिने आणि माझ्या आईने विचार केला की पूर्ण सुका बनवून देणार. माधुरी पळून गेली. मला येतच वजडी तर खूप लांबचा विषय माझ्यासाठी. पण माधुरी तू खाणार आज. त्याच्यात काय हम्म. काय नाही. वजडी एकदम क्लीन झालेली आहे मस्त. मम्मी तुला अजून काय बोलायचंय? काय नाही बोलायचं. इथं बघ मम्मी माझी पळाली. ये फेपूस आणि आतडे आहेत. नंतर ही वजडी आहे. नंतर ही कलीज आहे माझ्यासाठी स्पेशल आणि ही चरबी आहे. हे सगळं फ्राय करायला आणि करायला खूप मजा येणार आहे.
आणि हा तवा आहे. आता याच्यावर पटापट काम करायचंय. आज घरामध्ये आहे ना पूर्ण आहे ना बकऱ्याचा स्मेल येते पूर्ण. आणि आता दरवाजा पण बंद केलाय कारण की स्मेल जास्त बाहेर नको जायला. खिडकीच्या वाट्याने पूर्ण लावून दे. हा? आणि घरातले माझे आहेत ना एवढे म्हणजे ना साधे भोळे आहेत ना ते पूर्ण घराचा वापर करून घेतात. असं नाही की किचन मध्ये केला पाहिजे किंवा बाजूला बेडरूम आहे त्याच्यातून. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. हे बघा हॉल मध्येच कापायला चालू झाले. साफ करून काढून त्याच्यात काय आहे? टीव्ही पण बघितल्यासारखं होतं. मोठा कारण काय माहितीये काय? हा हे टीव्ही आहे ना टीव्ही. हा टीव्ही मोठा कारण आहे. सगळ्या गोष्टी आहे ना टीव्ही मधून बघता बघता करायला पाहिजे. म्हणजे आता पहिला कसं आहे सिरियल होतं म्हणून सगळं असं. आता युट्यूब चॅनल आहे. प्रत्येकाचे युट्यूब चॅनल बघणं, कोणाचं कसं चाललंय काय चाललंय बघत असणं बघ. आता यांना एंटरटेनमेंट करू नाही शकत म्हणून टीव्हीला वापर करू शकतात. आणि इथे बघा पूर्ण पिंकीने तर पूर्ण जागाच चालले. आणि ते सर्वात शातीर कोण आहे माहितीये का? तनु. त्यांच्या मागे जाऊन बसलाय जसं काय काहीतरी भेटणार आहे. ते काय देणारच नाही त्याला माहिती. आपला जिमी बिचारा शांत आहे इथं बसलेला आहे. हो हे सांगत आहे. आणि माधुरीला मी मगाशी ताना दिला ना काय करत नाही म्हणून. आता दाखवते. आता हे व्हिडिओ काढलं मी काम करते तर. ठीक आहे आता बघू. 10 वाजलेत. 12 पर्यंत टार्गेट आहे आपला खाण्याचा. होऊन जाईल पूर्ण. वेल डन मेरी माँ. वेल डन मेरी सिस्टर. हा बघा किती लांब बसलाय. म्हातारा झाला बिचारा. आता काय हे नाही. एक लाकडी त्याच्या हातात. माधुरीने काल मागवलंय किचन साठी ती अटकवण्यासाठी. चांगलं वाटलंय. हे झाड कधी इथे असतं तर कधी इथे असतं. म्हणजे याला इथं इथं करणे माधुरीचंच काम आहे. माधुरीने पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. तांबरे आणि एक कृष्णा लावल्याने अजून चांगला दिसतंय. हो हो. सर्वात प्रथम 2 कांदे चुलीवर ठेवून त्याला भाजून घेणे. त्यानंतर सुका खोबरा घ्यायचं. परत सेम प्रोसेस करायचं भाजून घेणे. त्यानंतरला असं करत करत ही चटणी बनवणे. चटणी थोडी बोलतात. हे बघा खोबरा झालाय, कांदा झालाय. आता याला वाटण करणार मस्त. थंड झाल्यावरती कापणार मग वाटण करणार. डायरेक्ट नाही. बाकी भात. फायनली काम चालू झालेलं आहे. काय काय टाकलं मम्मी सांग. हळद आणि मीठ. इथं बघून सांगायचं असतं. काय काय टाकलं. त्याच्यात हळद आणि मीठ. हळद आणि मीठ. कांद्याचं वगैरे तर करतच नाही. काय काय आणि कलीच्या कधी बनवणार आहे. आता बनवायचं गरम गरम खाणार ना. Yes. आणि आता 8 शिट्टे झाले तेव्हा. Very कधी ते good. धुतली काय ग? दूध आम्ही परत धुते. एकदा पाण्यातून काढा. त्याला झाकण नाही लावलं. ते आहे ना. हे आता ठेवलेलं आहे. आता याच्यात पाणी टाकायचं आहे. किती ग्लास मम्मी? किती ग्लास? 1.5 ग्लास. 1.5 ग्लास. त्याच्यामध्ये पाणी निघते बाबा. ओके. ऑटोमॅटिक निघते. मग इथं बघ मम्मी मेरी माँ. माझ्या आईने विचार केलेला आहे की काम झाल्यानंतरच मॅक्सी घालणार. तोपर्यंत नाही. माधुरी मजा घेते. काय करायचं ना तुला. कसं करणार? हळद आणि मीठ. हा? थोडं तेल टाकायचं. हळदी मीठ. फक्त हळदी आणि मीठ मध्ये बनणार आहे ना. हा तेल नाही टाकणार. तेल टाकणार रे राजा. असं कसं नाही तेल टाकणार.
झाले, हळद आलेली आहे. आता चवीपुरतं मीठ. हे लहानपणापासून माझं आवडतं आहे, बकऱ्याचं स्पेशल. कलेच्या पर्याय ना. हा, कलिजा, हळदी आणि मीठ मध्ये, आणि थोडंसं तेल, एकदम थोडासा बस. आता याच्यात जो क्रिस्पी बनेल ना, खतरनाक. माझ्या आईच्या हाताला चवच वेगळी आहे. फायनली झाला असेल, बघतो. गाण्याचा एकदम भारी साऊंड मस्त होते. आणि हा एक चिकन शिजलाय की नाही चेक करते. कलिजा भारी. मम्मी छान झालं. हळद आणि मीठ फक्त त्याच्यामध्ये एकदम भारी झालेलं आहे. आता एक एक डिश तयार होणार आणि मी खात जाणार. ही आपली म्हणजे थोडी खासियत आहे. झालं ना मम्मी? मम्मीला काम कुठल्या किचन मध्ये. एक शिट्टी झाली. हे पण करते त्याच्यात. हो हो, काम दाखवतो. हळद आणि मीठ टाक. कमी टाकलं कारण जास्त झालेलं ना मीठ. दोन झाले. तीन सीटे झाले. किती सीटे करायचे तुला? 8 सीटे. आताचे 3 सीटे झाले. त्यामध्ये आता कलिजा झाले. आता जे चरबी आहे बकऱ्याची ते बनते. आणि चिंकीला एकदम मोड मध्ये आहे फूड. काय लागते गाणं बघून आता का? तुम्ही गाणं कसं किती झाले दादा? 5 6. कसं
पिंकी नाचायला आलेली आहे. हा येणार रे थोडं आपल्याला थोडं. मम्मी 7 सीटे झाल्या. मला सुक्का करायला माधुरी खाणार आहे. आठवी सिटी हो लवकर झाली 8वी सिटी. हे 2 शेअर आहे आपल्याकडे. कधी काय फुल अटॅक. इकडे चालू कर. काय करणार आहे मम्मी? सर्वात पहिले तेल टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कांदा टाकू. कांदा लाल करेपर्यंत हे करणार ना. हा कांदा लाल झाल्यावर मग हे कांदा लाल झाल्यावर हा मसाला टाकणार. मसाला ओपन कर. काय कांदा, ओला मिरची, कोथिंबीर, अजून लसूण, अद्रक. हे वजनी ह्याच्यात टाकलं. माहिती कालवण झालं असं माहिती. मला खोबरा दे पहिला. ऑलरेडी अर्ध दिलेला आहे. बाई हे बघ कसं येतं. ही आहे वजडी, हळद आणि मसाल्याची. बस याला बोलतात साधा सिंपल. आणि याच्यामध्ये जी चरबी आम्ही जे केलेली आहे ते त्याच्यात मिक्स करून अजून चव वाढेल. ही अलग पद्धत आहे आपली. वेगळी पद्धत आहे. म्हणजे वेगळीच. माधुरी आता बोलणार तर कोणची पद्धत आहे आमची? वेगळी पद्धत आहे असं बोलायचं. इथं कॅमेऱ्यामध्ये मी काम करते, चालू नसते राहत. काय चाललेलं नसतं, फक्त कॅमेऱ्याला फेस नाही करायचे. कशाला घाबरतो कॅमेराला तुझ्या? त्यानंतर मग याला ती जेव्हा टीव्हीवर बघते ना स्वतःला तेव्हा बोलते अरे मी बघायला दिसत. माझी आहे बघा एकदम बिंदास. मम्मी मॅक्सी कधी घालणार आहे ते? झालं आता माझं काम झालं तर ते मिक्सच घालणार आहे. मला कंटाळा येतो. सर्वांचं श्रावण चालू आहे. कोणी आपला नाही. आपण मच्छी खाणार. मच्छीचा व्हिडिओ असणार आपल्याला. आता वजडी खाऊनच बाहेर जायचं. ते कापड काढायचं. गाणं बोल. पिंकी फुल फायर आहे.
मध्ये सांग. काय ते करणार? माझ्यासाठी काढलं. कोणासाठी आहे? ते माझ्यासाठी कारण मी ते खात नाही. लाल मसाल्यावाला थांब थांब मम्मी पहिला सांग ना काय बनवणार नाही का कालवण. वजडीचं कालवण तो डालभातवाली बाई तुला कोण विचारला मम्मी बनवली, मी बनवलं तुम्ही हे मसाला आहे तेल मध्ये घरगुती चाललाय मसाला. घरगुती मसाला आहे मम्मीने बनवलं मम्मीने घरी बनवलेला मसाला हा कांदा. आणि हा हे काय आहे मम्मी वाटण आहे वाटण वाटण. सगळं ऍक्च्युली आहे ना कमाल वाटणच आहे बाकी काय नाही. अरे वा हे माधुरीसाठी जरा थोडा कालवण बनते. काय देऊ? 2 मिनिटं थांब. धना पावडर पण टाकून दे. हा. त्याला उलटी होईल गं, पाय काढा माझे. हळद टाकलेलं आहे त्यानंतरला धनिया पावडर हळद धनिया पावडर अजून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सर्व कारण की वाटण तयार रेडी आहे ना सर्व कांदा गिंदा सर्व रेडी मस्त. सासू सून एकत्र काम करतात आहे धनाधन धनाधन. काय बरोबर होती ना? एवढा पावसामध्ये केलेला संदीप माने आलेले आपल्या घरी. त्याला व्हिडिओ मध्ये नाही येते तर काय बोलायचं. हा आधीला बोलायचा. बसली. हम सभी के जीवन में होती रहती है जिनका हमारे जीवन में कोई ना कोई अर्थ जरूर होता है लेकिन हम समझ पाते स्टार्ट. फायनली वजडी झालेली आहे. ग्रेव्ही आणि सुका भात आणि भाकरी सोबत खायचं आहे. सकाळी कळीचे खाल्लेलं आहे. आता हे खाऊन टेस्ट करतो मी. माझ्या बाजूला जिमी पण बसलेला आहे पण शांत आहे. मस्त झालेलं आहे. जिऱ्यामुळे एकदम चांगलं लागतं. छान आणि मस्त आहे. पण संध्याकाळ झाली आहे आणि आता वजडी संपलेली आहे. त्यासाठी आता चिकन आणलंय. तो पिंकीला बोललो चिकन सुका बनव. पिंकी कामाला लागलेली आहे. आता मम्मी आणि माधुरी आराम करतात आहे आणि आता पिंकीने पूर्ण हात घेतलेला आहे काम करायचं. आणि तोलू जिमीसाठी पण आणलेलं आहे. त्यांचं तर काम झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला मस्त. थांब बोल. मस्त चिकन सुका ग्रेव्ही बी. ग्रेव्ही कशाला आता थोडं ग्रेव्ही आणि थोडं चिकन. हे तोलू आणि जिमीसाठी एवढे पाय घेतलेले आहेत. बाकीचे जे उरतील ते खालती कुत्र्यांना देऊन टाकणार. आणि आपला हे चिकन मॅरिनेशन कर तू. आणि हा काय भात ठेवलेला आहे. संध्याकाळच्या जेवणाची तयारी पटापट. आणि काय केलं हे तर आपलं रेडी झालेलं आहे. एवढं वजडी आणलेलं किती उरलं दाखवू का तुम्हाला. एवढंच उरलंय. घरी सगळं आता बकासूर झालेले डायरेक्ट फ्राय. मला चिकनचा वास बीस आहे ना त्यासाठी पहिला तेलामध्ये फ्राय करून घेतो.
पकड पकड. मम्मी बाजूला. तुमच्यासाठी पाय आणलेले, टेन्शन घेऊ नको, समजलं ना. होणार सर्व गोष्टी. मेरी माँ, मी काय बोललेलो, माझ्या इथं काम झाल्यानंतर मस्त मॅक्सीवरच असणार. खूप मोठे मोठे पीस आहेत, त्यासाठी जरा हे करते मम्मी. हे आता आम्ही नाही, टोलूसाठी. टोलो तुम्हारे घर आऊं तो तुम्हें अच्छा नहीं लगेगा. ऐसी बात नहीं है. ठीक है, तो अपना एड्रेस भेज दो. एड्रेस भेजना. हाँ ठीक है बेटा. नाही लिहू शकत. हॅलो गाईज, बाबूच नाही. हॅलो गाईज, आता आपला व्हिडिओ किरण आणि येणार आहेत आरती पण संध्याकाळी. म्हणजे चिकनची पार्टी आहे आपली. तर मम्मी आता एकदम मॅक्सिमम बसली आहे. असते किती मम्मी. आता जिमीला पकडून ठेवलंय, कारण की त्याला पण आता खायची इच्छा, पण नाही देऊ शकत. सॉरी बाबू, त्याला सूप दिलंय बस एकच. आता खालच्या कुत्र्यांना द्यायचं. यांना आधी कालच्या कुत्र्यानंतर बाबा तुम्ही खावा. बेटा